नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. रसिको, मी आत्ता ठाण्यात आहे. मी त्यांचा गोडा मसाला ही नवीन छान मालिका ऑक्टोबरमध्ये दिसणार आहे तुमच्यासाठी आणि त्याच्यात अतिशय महत्त्वाची भूमिका शर्वाणी पिल्ले साकारते आहे. शर्वाणीला मी अनेक वर्षापासून बघतो आहे. म्हणजे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, शर्वाणीचा ज्यावेळी तू तिथं मी चित्रपट रिलीज झाला होता तेव्हापासून मी तिचं काम बघतो आहे. पण बरीच वर्ष गॅप झाला होता, आमची भेट झाली नव्हती आणि आज इतक्या वर्षाने आम्ही भेटतो. तारांगणमध्ये तुझं खूप सारं स्वागत. खूप खूप आभारी आहे मी. आणि मी आत्ता जसं उल्लेख केला, इंटरेस्टिंग टायटल आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की तू काहीतरी छान असल्याशिवाय कोणती भूमिका स्वीकारत नाहीस. काय आहे तुझ्या भूमिकेत की तुला वाटलं की ही रोल किंवा ही मालिका आपण करायला हवी? मुळात ही मालिका खरोखरच वेगळी आहे. एकतर नावच इतकं सुंदर आहे ना की खुमासदार नात्यांचा गोडा मसाला. गोडा मसाला म्हणजे असं साधं झाकणं उघडलं की असं छान असा एक सुगंध येतो त्याचा आणि अनेक पदार्थ खूप छान होतात गोडा मसाल्याने. तसंच इथे आहे. इकडची नाती ह्या ज्या सगळ्या बायकांची इथे आहे ती इतकी छान आहेत आणि वेगळेपणा पण नक्कीच आहे. तर ते पाहताना तुम्हाला कळेलच. पण माझ्यासाठी जर का सांगायचं झालं तर माझ्याकडे पाहूनच तुम्हाला कळत असेल की नक्कीच काहीतरी वेगळं करते मी. असा लूक मी मराठी मालिकेमध्ये कधीच माझा नव्हता आणि मला खूप छान वाटतं की एकतर लूक वेगळा आहे, रोल वेगळा आहे की जसं ह्या घरामध्ये भागीरथी तेंडुलकर त्यांची मी मुलगी आहे. माझी 2 भावंडं आहेत, मोठी आहेत आणि ते माझ्यापेक्षा वयानं जरा मोठी भावंडं आहेत. तर मी लहान आहे, त्याच्यामुळे माझे तसे लाड झाले. जरी भागीरथी फार स्ट्रिक्ट असल्या, आई असली तरीही माझे या घरामध्ये लाड झाल्यामुळे थोडीशी लाडावलेली आणि थोडीशी अशी धानरट, ते थोडीशी बेजबाबदारपणा येतो ना ती लाडामुळे, तसं आलं आहे तिच्यामध्ये आणि मला मजा येते हे सगळं करायला. आणि ह्या मालिकेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यात नवीन कलाकार तर आहेतच, पण नयनाताई, सीमाताई सारख्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. आत्तापर्यंत तुझा अनुभव कसा आहे त्यांच्याबरोबरचा? खूपच चांगला आहे. आता मी एक माझी फक्त आठवण सांगते. कमर्शियल माझं पहिलं नाटक असं म्हणू म्हणजे माहीत नाही, रिप्लेसमेंट होती. अचानक असे रात्री 10 वाजता प्रोड्युसर घरी आले आणि म्हणाले उद्याला पार्ल्यात प्रयोग आहे आणि करायचं आहे तर तू करशील का. आणि मला नाही म्हणायची सवयच नव्हती, नाही म्हणताच येत नव्हतं. तर आई म्हणाली अगं कसं होणार. तर फक्त पाठांतर चांगलं होतं त्याच्यामुळे चोख पाठांतर करून तेव्हा व्हिडिओज होते तर ती व्हिडिओ कॅसेट आणली होती. त्यातनं पाहिलं, नाटक पाहिलं, मुवमेंट्स तिथेच करून घेतल्या आणि सकाळी माझ्या एकांकिकेचं स्पर्धा होती, त्यात एक प्रयोग होता एकांकिकेचा, तो करून मी डायरेक्ट 4च्या प्रयोगाला पार्ल्याला गेले होते आणि नयनाताई तिथे होत्या. माझ्यावर एवढं दडपण होतं की एवढे मोठे कलाकार, पण त्याहीपेक्षा वय इतकं लहान होतं ना, ते खूप चांगलं असतं माहिती आहे का. वय लहान असल्यावरती कोण मोठे आणि कोण कलाकाराचं काही नसतं, काही कळत नसतं. आपल्याला आपली भूमिका करायची, आपलं पाठांतर चोख पाहिजे, आपली मुवमेंट चुकता कामा नये, हे चुकता कामा नये, त्यातच असतो. त्याच्यामुळे ते बर्डन नव्हतंच की आपल्याबरोबर एवढे मोठे कलाकार आहेत वगैरे. चोख काम करून मोकळी झाले. पण त्यासाठी म्हणजे तेव्हापासून मला इतकं छान वाटतं. नयनाताई होत्या, आपले अण्णा सावरकर होते, सयाजी शिंदे होते त्यामध्ये. मला माहीत नाही की त्यांना अचानक आपल्यासमोर एक कलाकार आणून उभा केला आहे आणि आता तो करणार आहे. खाऊची गोष्ट नसते नाटकामध्ये. ही एक चुकलं की प्रयोग गेला. त्यांना माझ्याबद्दल कॉन्फिडन्स नव्हता, मला काहीच माहिती नव्हती. छान उडी मारली आहे, आता आपण प्रयोग करायचा. प्रयोग इतका सुंदर झाला. मला कोणीही जाणवू दिलं नाही की मी नवी आहे. खरं तर त्यांच्याकडे आणि माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता की ते नाविन्य आणि काही दाखवायचा, कारण 4ला प्रयोग सुरू होणार होता. मला अजूनही असं वाटतं की तेव्हा जर का ह्या कलाकारांनी मला थोडीशी जरी जाणीव करून दिली असती की तू नवी आहेस किंवा तुला हे जमणार आहे का, किंवा एक आपण कोणीतरी वेगळे आहोत आणि असं जरा बाजूला जरी काढलं असतं तरी मला माहिती नाही की यापुढे मी काम करू शकले असते का नाही, म्हणजे मला माहीतच नाही. त्याच्यासाठी नयनाताई तेव्हापासून माझ्या मनात एक घर करून आहे. त्यांना माहीतही नसेल ही गोष्ट की मी इतका विचार केला आहे. आणि मला आणखीन एक सांग, या मालिकेच्या शीर्षकात गोडा मसाला आहे, त्यामुळे मला तुला विचारायचं आहे की तू गोडा मसाल्यात तू स्वतः काय चांगलं बनवतेस, कारण एकंदरीतच तुझ्या खाण्याच्या आवडीनिवडी किंवा स्वतःचा तुझा किचनमधला प्रेझेन्स ह्याच्याबद्दल. खरं तर मी सगळ्या पद्धतीचं सगळं काही खाते, मला असं काही हे नाही.
पण गोडा मसाल्यावरती माझं खरंच प्रेम आहे. माझ्या बऱ्यापैकी सगळ्या पदार्थांमध्ये गोडा मसाला असतो. गोडा मसाला आणि गूळ असं असतंच असं. कोणती फेवरेट गोष्ट आहे तुझी की तू ही बनवलेली खूप छान आवडती साधी सोपी गोडा मसाल्याची चिंचगुळाची आमटी म्हणजे रोज चालू शकते. म्हणजे असं वरण भात मी रोज खाऊ शकते, तसंच मी चिंचगुळाची आमटी, गोडा मसाला घातलेली आणि भात मी जेवू शकते. एक शेवटचा प्रश्न तुला, ही मालिका तर तू करतीसच आहे, पण मला तुला विचारायचं आहे, तू इतकी वर्ष चांगलं काम करतेस, नाटक असेल, सिरियल असेल, सिनेमातला तुझा प्रेझेन्स तसा कमी आम्हाला पाहायला मिळतो त्या तुलनेने. तर एकंदरीत तुझ्या करिअरबद्दल तू किती सॅटिस्फाय आहे, किंवा कोणत्या गोष्टी आहेत तुला की ज्या करायच्या आहेत तुला अजून? मला तर नक्कीच नाटक तर म्हणजे शेवटापर्यंत असणारच आहे आणि सिनेमेही करायचे आहेत. सिनेमाच्या प्रेझेन्ससाठी पण असं होतं ना की तुमच्याकडे वेगळा विषय यावा लागतो. आपल्याकडे जवळजवळ 150 ते 200 सिनेमे वर्षाला होतात. कधी कधी नशिबानं चांगले येतात, म्हणजे जसं देऊळ, जोगवा, पांगिरा, त्याच्यानंतर पेईंग गोस्ट, असे एकदा व्हावे. आत्ता एक फिल्म रिलीज व्हायची आहे 8275, फक्त इच्छाशक्ती हवी, आणि असे बरेच, जसं तू तिथं मी, ती काय किती किती गोड सिनेमा होता तो. अगदी अगदी. तर असे सिनेमे ना तुमच्यापर्यंत पोहोचा, चांगले सिनेमे माझ्यापर्यंत पोहोचले, तर त्याच्यामुळे असे सिनेमे माझ्याकडे यावेत अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि तसंच सिरियलबद्दलही, सिरियल तर आपल्या चालूच असतात. कधी कधी असं होतं की काही वेळेची गणितं जुळत नाही, म्हणून काही चांगल्या सिरियलमधल्या चांगल्या भूमिका हातातून निघून जातात. तर असं मला खरंच वाटतं की सिरियलमधून तर चांगल्या भूमिका येत राहतील, पण चित्रपट आणि नाटक यासाठी नक्कीच मी चांगल्या भूमिकांसाठी वाट पाहते. नाटकासाठी तू ओपन आहेस? हो, म्हणजे एक सिरियल झाल्यावरती मला नेहमी असं वाटतं की एक नाटक करावं. आणि मग पुन्हा हां, कारण रिफ्रेश व्हायला होतं ना. तुम्हाला काहीतरी तुमचं स्वतःचं वेगळं करायचं असतं, ते फक्त आणि फक्त नाटकातून करता येतं. खूप छान. मला वाटतं शर्वाणी आजच्या काळातली व्हर्सेटाईल अशी तू ॲक्ट्रेस आहे, तेव्हा तुझ्या कुठल्याही भूमिका आम्हाला बघायला आवडतात. तेव्हा तुला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे वैयक्तिक खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.